हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा। हा अजिबात फुटणार नाही, बाहेर येणार नाही त्याचं मिश्रण। तर असा आपण पनीर पराठा करायला घेऊ आणि ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे जो लहान मुलांना खूप आवडतो, तो मसाला घालून। तर चला करूया आपण सुरुवात। इथे बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये मी 250 ग्रॅम पनीर घेतले, ते किसून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही। 1 चमचा हळद घातली आहे, नंतर चिली फ्लेक्स घातल्यात आपण 1 चमचा, त्याच्यानंतर आपण थोडी कसुरी मेथी घातली आहे, 1 चमचा घातली आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ घातले आणि इथे भरपूर सारी कोथिंबीर घातली आपण, छान चॉप केली आहे बारीक। आणि स्पेशल म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये मॅगी मसाला घालणार आहोत। 1 ते 1.5 चमचा आपण घालूया मॅगी मसाला आणि याने चव खूप छान लागते, खूपच छान वाटतं। तर हे मिक्स करून घेऊया आपण सगळं। हे छान मिक्स करून नंतर हाताने छान चोळून घेऊया, बारीक करूया छान। त्याच्यानंतर आपण इथे बाजूला 2 वाट्या पीठ घेऊया, गव्हाचं पीठ, आणि त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालूया, 1-2-4 चमचे। त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं आणि मग आपण थोडंसं तेल घालूया, 1 चमचा तेल घालूया म्हणजे छान खरपूस होतील पराठे आपले। तर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया आणि हा गोळा झाला आहे तर हा आपण थोडा वेळ 15-20 मिनिटं झाकून ठेवूया गोळ्याला आपण, म्हणजे छान मुरेल पीठ। तर हे साईडला ठेवलं आहे आणि आता आपण अशा 2 बॉल्स करायचे आहेत त्याचे, आणि एकाची अशी पारी करून घ्यायची आहे, खोल पारी करून घ्यायची आहे आणि खोल पारीमध्ये आता आपण हे मिश्रण जे आहे छान बारीक करून घेतले बघा हाताने चोळून, तर ते आपण ह्याच्यामध्ये भरूया, पूर्ण गच्च भरूया। आणि त्याच्यानंतर ही जी दुसरी आहे पारी ती त्याच्यावर आपण अशी लावून घेऊया आणि त्याच्या कडा पूर्ण बंद करून घेऊया, म्हणजे पनीर बाहेर येणार नाही त्याच्यातून। अशा पद्धतीने केल्याने फुटायची शक्यता फारच कमी असते, म्हणून अशा पद्धतीने पारी करूया। आता आपण लाटूया, हलक्या हलक्या हाताने आपण लाटूया, म्हणजे मिश्रण जास्त बाहेर येणार नाही आणि सगळीकडे पसरेल पण। आता आपला पनीर पराठा लाटून झालाय, छान लाटला गेलाय आता तो। आता आपण भाजायला घेऊया, पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलंय। आता आपण पराठा भाजून घेऊया, पहिला एका बाजूने छान शेकून घेऊया। तुम्ही इथे बटर परत तूप वापरू शकता आणि तेल वापरू शकता, मी तेल वापरलंय, नंतर तुम्ही बटर घालू शकता। आणि मी त्याच्यामध्ये अजून एक केले की गार्लिक बटर जे मिळतं ते घातलंय वरनं, त्याच्यामुळे अजून छान चव लागते त्याची पराठ्याची। तर आपण आता छान शेकून घेतोय आणि मुलांना खूप आवडतं, कारण मॅगीची चव असल्यामुळं त्यांना खूपच आवडतो हा पराठा। तर हा आपला पराठा तयार झाला आहे, आपण सर्व करूया। पहा, आपला इतका छान पराठा झाला आहे, खूप सुंदर चवीला लागणार आहे आणि तो तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर, चटणीबरोबर खाऊ शकता आणि मुलांना खूप आवडेल। तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। हे बघा किती छान स्टफ झालेला आहे, पूर्ण सारण भरलेलं आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।